नवनीत मार्गदर्शक इयत्ता 7वी. प्रकरण 8वे ऋतुनिर्मिती भाग 2. स्वाध्याय. प्रश्नोत्तरे. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच आ. सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो. दुसरा. पृथ्वीचा आस कललेला नसता तर उत्तर ई. पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. तिसरा. 21 जून व 22 डिसेंबर हे अयन दिन आहेत कारण 21 जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर 22 डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो. चौथा. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते. उत्तर उन्हाळा, हिवाळा. पुढील विधानातील चुका दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा. पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते. बरोबर. दुसरा. आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते. उत्तर चूक. आपण उत्तर तसेच दक्षिण यापैकी कोणत्याही गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते. तिसरा. विषुव दिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात. बरोबर. एखाद्या दिवसाच्या फरकाने. चौथा. उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो. उत्तर चूक. उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी असतो. पाचवा. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो. उत्तर चूक. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियातही उन्हाळा असतो. सहावा. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते. उत्तर चूक. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान असते. प्रत्येकी 12 तासांचे असते. पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल? उत्तर. प्राचीन काळापासूनचे पेंग्विन या प्रजातीचे केवळ दक्षिण ध्रुवावर वास्तव्य असणे हे पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण असावे. पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतूंची निर्मिती कशामुळे होते? उत्तर. 23 सप्टेंबर या शरद संपात दिनापासून ते 22 सप्टेंबर या उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील अयन दिनापर्यंत पृथ्वीच्या उत्तर ध्रुव सूर्यापासून अधिकाधिक दूर जाऊ लागतो. त्यामुळे या कालावधीत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सूर्याची उष्णता कमी मिळते व पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात तापमानात घट होत जाते. या काळात उत्तर गोलार्धात दिनमान 12 तासापेक्षा कमी कालावधीचा व रात्रमान 12 तासापेक्षा जास्त कालावधीचा असतो. 22 डिसेंबर या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो. म्हणजेच या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो. 22 डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील लहान दिनमानांचा व सर्वात मोठ्या रात्रमानाचा असतो. 22 डिसेंबर या उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील अयन दिनापासून ते 21 मार्च या वसंत संपात दिनापर्यंत कालावधीत उत्तर गोलार्धात दिनमानाचा कालावधी 12 तासापेक्षा कमी कालावधीचा व रात्रमानाचा कालावधी 12 तासापेक्षा जास्त कालावधीचा असतो. अशा प्रकारे उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतूची निर्मिती होते. संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते? उत्तर. 21 व 23 सप्टेंबर रोजी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. पृथ्वीच्या या स्थितीला पृथ्वीची संपात स्थिती म्हणतात. संपात दिनी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान रात्रमान सारखेच असते. 12-12 तासाचे. या स्थितीत तयार होणारे अक्षवृत्त रेखावृत्तावर स्थिरावते. विषुववृत्तीय भागात ऋतूचा प्रभाव का जाणवत नाही? विषुववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात व दिनमान व रात्रमान जवळजवळ सारखेच असते. विषुववृत्तीय प्रदेशातील वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत विशेष फरक पडत नसल्यामुळे हवामानाच्या स्थितीत फारसा फरक होत नाही. त्यामुळे विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही. दक्षिणायनात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य 24 तासापेक्षा अधिक काळ का येतो? उत्तर. अंटार्क्टिक वृत्तापासून ते दक्षिण ध्रुव या दरम्यान सूर्यकिरणे कधीच लंबरूप पडत नाहीत. 23 सप्टेंबर ते 21 मार्च या कालावधीत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिक वृत्त ते
या दरम्यानचा प्रदेश 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सातत्याने सूर्यासमोर येतो. त्यामुळे दक्षिणयानात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य 24 तासापेक्षा अधिक काळ पाहता येतो.